कैकेक पोटेले एवढं शिकले तरी तेले पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती माहीत नाही रे भाऊ. मला लय रुपया पोट्टीचा ते येऊन जर मातीच खाते हे सर समजलंच नाही म्हणते मला. पहा पुढील वाक्यात कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे. पेपरला प्रश्न आला. ओके, आता भाववाचक नाम आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि आपल्याला विशेष नाम माहीत असलं पाहिजे. आता भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या गोष्टी असते पण दिसत नाही भाववाचक नाम. ठीक आहे, म्हणजे प्रामाणिकपणा असते पण दिसत नाही, बेईमानी असते पण दिसत नाही, चोरी होते पण दिसत नाही, सौंदर्य असते पण दिसत नाही, मृदुता असते पण दिसत नाही, क्रौर्य असते पण दिसत नाही, त्याला टच करता येत नाही, त्याला कॅरी करता येत नाही, त्याला विकत देता किंवा घेता येत नाही, पण ते असते. बरोबर. आणि विशेष नाम म्हणजे काय? तर समजा सामान्य नाम म्हणजे बॉय असेल म्हणजे मुलगा असेल तर विशेष नाम त्याचं नाव शामराव. सामान्य नाव म्हणजे एखादं गाव असेल, गाव 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 सामान्य नाम. पण विशेष नाम केव्हा होईल? जेव्हा आपण बाभूळ खेळा म्हणू तेव्हा. बरोबर आहे. सामान्य नाम म्हणजे शहर असेल, शहर ओके, पण विशेष नाम म्हणजे अमरावती. बरोबर आहे. म्हणजे तात्पर्य काय आहे का सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक समजला पाहिजे. आता भाववाचक नाम म्हणजे काय होते? जे असते पण दिसत नाही, त्याला टच करता येत नाही, असते ते भाव असते म्हणाले. ठीक आहे ना. मग आता विशेष नाम काय? आता मी जर म्हटलं होतं उत्तीर्ण, हे थोडं विशेष नाम झालं. हे झालं विश्वास झालं. विश्वास, आता पहा विश्वासची दोन गोष्टी आहे. एक तर आपल्या गावातला विश्वास, विश्वास चल आपण जो वावरात, हा एक विश्वास. त्याला आपण आवाज दिला, तो दिसून राहिला डोळ्यानं रडरड, त्याने 35 वर्ष MPSC गमावले, तो विश्वास माणूस. पण आता माझा तुझ्यावर विश्वास आहे. मग ह्या वाक्यात विश्वास काय होईल? ह्या वाक्यात विश्वास झाला भाववाचक नाम, जो आहे अस्तित्वात पण दिसते काय? विश्वास आपल्याला एकमेकाचा घेता येते काय? देता येते काय? बाजारात विकत भेटते काय? विकता येते काय? नाही. त्याला टच करता येते काय? नाही. त्याला कॅरी करता येते काय? नाही. तो विश्वास, बिलीफ, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तर हा जो विश्वास आहे हा आहे भाववाचक नाम. आता भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केला आहे म्हणते. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, एक्झाम झाली, विश्वास उत्तीर्ण झाला, मग विश्वास IPS झाला. ओके, तर मग आता समोरचं बोलत नाही. आता विश्वास जो आहे, विश्वास हा काय झाला या ठिकाणी? विशेष नाम झालं. बरोबर आहे. मग आता या विश्वासासारखेच काही भाववाचक नाम असते. पहा कसे: आपलेपणा, परकेपणा, साधेपणा, मूर्खपणा, शहाणपणा, प्रामाणिकपणा, स्वार्थ, परमार्थ, दया, माया, करुणा, प्रेम, द्वेष, राग, लोभ, मोह, मत्सर, गर्व, भीती, आशा, निराशा, आनंद, सुख, दुःख, समाधान, चिंता, काळजी, उत्साह, हे सगळे असे तर अनेक आहे रे बा. आपण जे अनुभवतो रोज, आपण जे अनुभवतो, जे बोलतो वाक्यामध्ये, ज्या गोष्टी अनुभवतो ते समजून घ्यायचं की बा जे असते, उत्साह असतो पण दिसत नाही आपल्याला, त्याला उष्ण देता किंवा घेता येत नाही. बरोबर आहे. असे अनेक शब्द असते. शब्दाची लिस्ट करायची, लिहून घ्यायचा, वापरताना आपण काय बोललो, ह्या शब्द कोणत्या कॅटेगरीत मोडते हे पाहून घ्यायचं. मग पहा कशी तुमची मजा येते, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. मग तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. बरोबर आहे. आणि समोर एक्झाम्स आहे, भरपूर एक्झाम्स आहे. केवळ ग्रुप C तलाठीच नाही आहे, तर ग्रुप B पण आहे. या वर्षी आणि पुढच्या वर्षी हायच आहे. म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं असते. असं करा तर जमते, नाही तर कठीण आहे.